नमस्कार, मी किशोर किरवे. भरारी पथक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असून आता प्रचार देखील शिगेला पोचताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. अशातच महाड तालुक्यातील बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या दीपाली सुभाष मोरे यांचे पती सुभाष मोरे हे आपल्या बरोबर आहेत. बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक जनतेच्या समस्या आजही प्रलंबित आहेत आणि त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. जर का निवडणुकीमध्ये त्या विजयी झाल्या तर मात्र त्या समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपल्या पत्नी यांना जिल्हा परिषद साठी उमेदवारी मिळालेली आहे. बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे हा जवळजवळ अर्धा त्याच्यातील जो भाग आहे हा MIDC मध्ये येतो आणि अर्धा भाग आहे हा रायगडच्या पायथ्याशी असणारी जी ग्रामीण भाग आहे पूर्ण. आणि या ठिकाणी जर समस्या मांडायच्या झाल्या तर सांदोशी धरण, या सांदोशी धरणाला अनेक वर्ष झालेली आहेत, परंतु धरणाचं काम मात्र अद्याप काही पूर्ण झालेलं नाही आणि पुनर्वसन देखील लोकांचं अद्याप झालेलं नाही. जर ते धरण पूर्ण झालं तर हरित क्रांती एक प्रकारची त्या विभागामध्ये निर्माण होईल. त्याचा फायदा अनेक नागरिकांना होईल. त्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून व्यवसाय उभा राहील. परंतु हे धरण आजही प्रलंबित आहे. पुनर्वसनाची जो काही समस्या आहे ती देखील आजही प्रलंबित आहे. यासाठी आपण संघर्ष देखील केलेला. तर नेमकं या संदर्भात काय सांगा? 2006 ला धरण सुरू झालेलं आहे. काल जलविद्युत प्रकल्प आम्ही 2006 पासून संघर्ष करत आहे. मुळात धरण सुरू होत असताना कुठल्याही तिथल्या तिन्ही गावातल्या लोकांना, सांदोशी, निजामपूर, बावले ह्या लोकांना गृहीत न धरून धरणाला सुरुवात केली आणि धरण 80% आजपर्यंत धरण 80% पूर्ण झालेले आहे. 20% बाकी आहे. पण पुनर्वसनाचं काम अद्याप 0 आहे आणि 100% त्यांची सुरुवात आहे की 100% धरण पूर्ण करायचं. जर धरण पूर्ण करायला आम्हाला विरोध नाहीये, पण जर का पुनर्वसनच झालं नाही तर आम्ही जाणार कुठं? आधी पुनर्वसन करा आणि मग धरण करा, हे शासनाला आम्ही वारंवार सांगतोय. धरणाचं काम हे पूर्ण होत आलेलं होतं. पण आज माझ्या स्वतःवरती 2 केसेस आहेत. कारण पुनर्वसनाचं ठिकाणा नाही, धरण चालू होतं राहतंय, कुठल्याही लोकांच्या समस्या आहेत, काही असे प्रॉब्लेम आहेत, कोणत्याही प्रकारचं शासन सॉल्व्ह करत नाही. त्यामुळे आमचा विरोध धरणाला नाही. कारण का धरण झालं तर आजूबाजूची जी गावं आहेत, पाचाड असतील किंवा खाली वाळूर विभाग आहे, नाते विभाग आहे, त्या लोकांना पाण्याचा सोर्स होईल. आज पाण्यापासून काही गाव वंचित आहेत. धरण झाल्यामुळे पाणी भेटल, धरण व्हायला पाहिजे, हे आमची वारंवार मागणी आहे. पण 3 गावांचा प्रश्न आहे. आता 70 कोटीचं धरण होतं, ते गेलं 2000 कोटीवर धरण गेलं. म्हणजे जसं धरण लेट होतंय तसं तुमचा DSR रेट वाढतोय. वाढल्यामुळे ती किंमत धरणाची वाढते. पण जी लोकांना ठरलेली रक्कम आहे ती वाढत नाही ना. म्हणजे लोकांना सांगा की तुम्ही पैसे घ्या आणि इथनं उठा. अरे उठून आम्ही जाणार कुठं? लोक कोणत्या ठिकाणी बसणार? त्यांचं पुनर्वसन झालं तर योग्यच होईल. पण त्यांना, शासनाला ह्यात काही रस नाहीये. फक्त दरवर्षी आपलं धरण टुकूर थोडं चालू करायचं, त्यातला करोडो रुपये मलिदा खायचा. लोकांच्या समस्यांकडे लोकांचं अजिबात शासनाचं लक्ष नाहीये. कुठलाही विकास काम होत नाही, ना पाण्याची व्यवस्था, ना रस्त्यांची व्यवस्था. आज मोठा प्रश्न म्हणजे असा आहे की आम्हाला घर बांधायला पण परमिशन नाही. 2006 ते 2026 झाले, 20 वर्ष झाली. तुम्ही घर बांधायला आम्हाला परमिशन नाही. म्हणजे आम्ही घर राहायचं तरी कसं? आमची तीच प्रश्न आहे की तुमचा आम्हाला एकदा पुनर्वसन करा
मग तुम्ही धरण काय करायचं ते करा. पाठपुरावा आम्ही आज 20 वर्ष झाले तेच करतोय. सर्व मंत्रालयांच्या पण पायऱ्या, मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्यात, आमच्या चपला झिजवलेल्या आहेत, पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. कोण ठोस घेतच नाही ना, लोकांची बाजू घेतच नाही. सर्व ठेकेदारांची मलई, हे सगळे अधिकारी, ठेकेदार आणि प्रतिनिधी यांचं एकच काम आहे की फक्त थोडं धरण सुरू करायचं, त्याच्यावर निधी टाकायचा आणि पूर्णपणे पैसा हडप करायचा. नॉर्मलच प्रश्न आहेत पुनर्वसनाचे, ते केलं तर हा एवढा प्रश्न. फक्त त्यांना काय करायचंय, पुनर्वसन करायचं नाही आणि धरणाचा मलिदा हा सर्वांना वाटून खायचा. ठेकेदार मजबूत झालेत, अधिकारी मजबूत झालेले आहेत, सगळे लोकप्रतिनिधी पण मजबूत झालेत, सगळे पैसे खातायत, मजबूत खातायत. लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष आहे. 20 वर्ष आज आम्ही वनवास भोगतोय तिथला, 20 वर्ष. विचार करा. म्हणजे एक प्रकारच्या अपेक्षा पूर्णपणे सर्व नागरिकांच्या मावळल्यात जमा. मावळलेलं आहेत. म्हणून मी नागरिकांना आव्हान करतोय, कारण की मी लोकांसाठी झटलेलो आहे. आम्ही तिन्ही गावं एकत्र करून आंदोलन केलेलं आहे. पूर्णपणे आत्मधनाचा इशारा तिथं दिला. अधिकाऱ्यांनी म्हटले की इथून आम्ही आता काम सुरू करणार नाही. काम सुरू होत असतं, फक्त पैसे काढत असतात, पण लोकांच्या प्रश्नाकडं उत्तर त्यांच्याकडं अजिबात उत्तर नाही. लोकांना चांगला त्यांचा विकास व्हावा किंवा काय व्हावा याच्याकडे शासनाचं बिलकुल लक्ष नाही, ना लोकप्रतिनिधीचं, ना कोणाचंच नाही. दुसरा प्रश्न असा आहे, रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली आणि यामध्ये रायगडच्या परिसरातील असणारी 21 गावं ही त्यामध्ये समाविष्ट करून घेतली. शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील प्राप्त झाला, परंतु अनेक गावांतील नागरिकांच्या अशा व्यथा आहेत की प्राधिकरणाच्या माध्यमातून निधी आमच्या गावामध्ये खर्च केलाय की नाही केलाय, हाच मोठा संशयाचा भाग आहे. कारण निधी जर खर्च केलाय तर मग ती कामं कुठे आहेत, आणि कामं झालेत मग ती निकृष्ट दर्जाची कशी काय, अशा प्रकारची एक त्या मतदारसंघामध्ये लोकांच्या चर्चेतून येणारा हा विषय आहे. तर या संदर्भात नेमकं काय सांगाल? प्रथम 2017 साली रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि तिथून काम सुरुवात झाली. आणि त्या दिवसापासून आम्ही फक्त एकच शासनाला विनंती करतो, त्या अधिकाऱ्यांना विनंती की तुम्ही काम करा, चांगलं आहे. रायगड कसं छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्या रायगडवरती काम चांगल्या प्रकारे करा. आम्ही वारंवार सांगतो की तुम्हाला ठेकेदारांना खायचं आहे ना, दुसरी काम आहेत, लोकप्रतिनिधींना खायचं आहे, रायगड सोडून तुम्ही सगळीकडे मलिदा खा, आमचं काय घेणे देणं नाही. पण रायगड हे आमचं दैवत आहे, शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्यासाठी आम्ही झटतोय. 406 कोटीचा चुराडा अक्षरशः रायगडवर होतोय, तो आम्ही डोळ्याने बघतोय. पर्यटक येतात आणि तिथं पाहणी करतात, येतात. 21 गावांचा जो समावेश करून घेतला आहे, तर त्या 21 गावांमध्ये विकासात्मक कामं किती झालेत? 21 गावामध्ये रस्ते असतील, मंदिरं असतील, सर्व कामं हे चालू आहेत, पण ती पूर्णपणे निकृष्ट दर्जाची आहेत. तुम्ही रस्ते चेक करा, रस्ते इंजिनियर आणा किंवा दुसरे इंजिनियर त्याच्यावरती टीम नेमा आणि ती खरोखर रस्ते ज्या आजूबाजू 21 गावात ते खरोखर रस्ते चांगल्या क्वालिटीचे झालेत काय ते फक्त चेक करा. कारण का खराब झाला का परत त्याच्यावरती तो निधी टाकायचा. म्हणजे 17 पासून एक कामावरती 2-2 वेळा निधी टाकलेला आहे. ती बिलं फक्त काढायची. ठेकेदारांची मजा होते, अधिकाऱ्यांची मजा होते, तिथल्या लोकप्रतिनिधींची मजा होते. कोणी त्याच्यावरती लक्ष देत नाहीये. रायगडची अशी अवस्था करून ठेवली की विचार करा, 350 वर्षापूर्वी आज आपण रायगड बघतोय डोळ्याने, एकही दगड हल्लेला नाहीये. आणि आता तुम्ही बघताय 2-2 वर्ष नाही रस्ते तिथं जर काम होतंय, परत ते ढासळतंय. पावसाच्या पाण्याने भिंत कोसळलेलं तुम्हाला माहितीये का? पावसाच्या पाण्याने भिंत कोसळतायत. त्या दगड चुना, गुल, विटा, जव असं मिश्रण करून ते तयार केलेलं असतं मटेरियल, पण ते पावसाच्या पाण्यात विरघळतं. मग ते एवढा खर्च कशाला? जर एक 10 रुपयावर काम होत असेल तर तेच काम तुम्ही 100 रुपयाला का लावताय? त्याच्यामुळे हे काम सिमेंटमध्ये जरी पायऱ्या बांधल्या असते ना तरी चाललं असतं, ते 10 वर्ष टिकले असते. पण हे बांधकाम 2 वर्ष सुद्धा टिकत नाही. आम्ही वारंवार मंत्रालयामध्ये आणि मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले की त्या कामाची चौकशी करा.
आम्ही म्हणतोय की जर का आता हे इलेक्शन झाल्यानंतर मी स्वतः तिथं आंदोलन करणार आहे, ते पण छत्रपती बघा हे जे गड स्थापन करण्यासाठी ज्या मावल्यांनी खरोखर आपलं रक्त रक्त सांडवलंय त्या गडांसाठी, त्या राजांसाठी, तर त्यातलाच एक मावला मला बनायला आवडेल. कारण का मी पण त्या पायरीजवळ आत्मदहन करल जर हा रायगडचं जर काम चांगल्या प्रकारे झालं नाही. अजून मी सांगतोय की परत काम व्यवस्थित करा. जर झालं नाही तर मी त्या पायरीजवळ माझं आत्मदहन, मी एक मावळा म्हणून मी तिथं माझं आत्मदहन करून घेईल. का तर रायगडचं सौंदर्य हे परत जसं जसं रायगड होता तसं आम्हाला बघायचंय, एवढी आमची इच्छा आहे.